साहेब काय सांगणार या ठिकाणी कोर्टात आरोपीला आणलं असताना या ठिकाणी तणावाचं वातावरण झालं होतं। कोर्टाने आरोपीला पुन्हा पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे काय? काल शनीपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 58/2025 BNS कलम 296 324 4 130 352 351 2 3 आणि आरमॅक 425 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्यातील जो आरोपी होता प्रवीण रमेश कोळी याला काल अटक करण्यात आलेली होती। त्याला आज कोर्टामध्ये या ठिकाणी हजर केलं। काही ग्रुपवर अशी अफवा पसरली की त्याला तात्काळ बेल मिळून जाईल, या अनुषंगाने काही मुलं या ठिकाणी जमा झाली होती। कोर्टामध्ये आज त्याला 3 दिवसाची 20 तारखेपर्यंत PCR मिळालेली आहे। या ठिकाणी जी मुलं जमा होती त्यांना समजून सांगून घरी काढून देण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये पोलिसांनी वेळीच जी घटना घडली होती त्याच्यावर दखल घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपीला अटक केलेली आहे। आरोपीची 3 दिवस PCR घेतलेली आहे। त्याच्यामुळे मी आवाहन करतो की कोणीही ग्रुपवर वगैरे व्हॉट्सअपवर मेसेज पसरत असेल तर कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका। पोलीस आपली कायदेशीर कारवाई करत आहे। सर आज काही कोर्टाच्या परिसरात काही जणांना ताब्यात घेतले काही कोणालाही ताब्यात घेण्यात आलेलं नाही। जे मुलं जमा झाली होती तरुण मुलं त्यांना समजून सांगून घरी काढून देण्यात आलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।